नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो तुमच्या आयुष्यात कधी ना कधी नक्कीच कामाला येईल। मग तुम्ही घर खरेदी करत असाल, जमीन विकत असाल किंवा तुमच्या मालमत्तेची जबाबदारी कुणाला तरी सोपवत असाल, आणि हा विषय आहे साठे करार, मूल मुख्य तार आणि मृत्यूपत्र। या तिन्ही गोष्टी ऐकायला साध्या वाटतात, पण यामुळे भारतात किती मोठे गोंधळ होतात, किती खटले कोर्टात जातात आणि किती लोकांचे करोड रुपये अडकतात याची तुम्हाला कल्पना आहे का? मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेकांनी किंवा तुमच्या ओळखीच्या कुणीतरी या संबंधीचा गोंधळ अनुभवला असेल। आज मी तुम्हाला या तिन्ही दस्तऐवजांच्या कायदेशीर अर्थ, ते कसे काम करतात, त्यामुळे कोणते वाद होतात आणि सर्वोच्च न्यायालयाने यावर काय नियम बनवले आहेत, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजावून सांगेन। आणि हो, मी तुम्हाला काही खऱ्या आयुष्यातील उदाहरणं, मजेदार किस्से आणि प्रॅक्टिकल टिप्स सुद्धा देणार आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःला प्रॉपर्टीच्या फसवणुकीपासून वाचवू शकाल। तुम्ही तयार आहात का? चला या कायदेशीर प्रवासाला सुरुवात करूया। पण एक मिनिट, तुम्हाला वाटतं का की साठे करार केला की तुम्ही मालमत्तेचे मालक होता, किंवा मूल मुख्यातार म्हणजे मालकी हस्तांतरित करणं आहे? जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। चला पहिल्यापासून समजून घेऊया, साठे करार म्हणजे काय, साठे करार म्हणजे नेमकं काय आणि यामुळे कोणता गोंधळ निर्माण होतो। साठे करार म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल। हा एक असा कागद आहे जिथे दोन लोक एकमेकांना वचन देतात। एक व्यक्ती म्हणजे विक्रेता म्हणतो, मी माझं घर, जमीन किंवा दुकान तुला अमुक किमतीला विकेन, आणि दुसरी व्यक्ती म्हणजे खरेदीदार म्हणतो, ठीक आहे, मी ती त्या किमतीला घेईन। पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे, साठे करार केला म्हणजे तुम्ही त्या मालमत्तेचे मालक होता? नाही, साठे करार हा फक्त एक वचन आहे। यामुळे खरेदीदाराला फक्त हक्क मिळतो की तो ठरलेल्या अटीनुसार भविष्यात नोंदणीकृत विक्री खत म्हणजे सेल डीड करून घेऊ शकतो। पण जोपर्यंत विक्री खत होत नाही तोपर्यंत मालमत्ता तुमच्या नावावर येत नाही। खऱ्या आयुष्यातील उदाहरण बघूया। समजा श्यामला एक घर आवडलं। घराचा मालक रमेश म्हणतो, हे घर 50 लाखांना तुला विकतो। त्यांनी साठे करार केला आणि श्यामने 10 लाख रुपये ॲडव्हान्स दिले। पण काही महिन्यांनी रमेश म्हणतो, मला आता घर विकायचं नाही। आता श्यामचं काय होणार? त्याच्याकडे साठे करार आहे पण मालकी नाही। तो कोर्टात जाऊ शकतो आणि रमेशला विक्री खत करण्यास भाग पाडू शकतो, पण याला वेळ लागतो, पैसा खर्च होतात आणि खटला लढावा लागतो। त्यानंतर दुसरे उदाहरण बघा। रमेशने श्यामला साठे करार केला, पण नंतर तेच घर दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे विजयला विक्री खत करून विकलं। आता श्याम म्हणतो, माझ्याकडे साठे करार आहे, घर माझं आहे। पण विजय म्हणतो, माझ्याकडे नोंदणीकृत विक्री खत आहे, घर माझं आहे। यात कोण बरोबर? कायद्याच्या दृष्टीने विक्री खत हाच सर्वात मोठा पुरावा आहे, त्यामुळे विजयचा खरा मालक मानला जाईल। श्यामला आता कोर्टात जावं लागेल आणि स्पेसिफिक परफॉर्मन्सचा खटला टाकावा लागेल। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, सूरज लॅम्प अँड इंडस्ट्रीज लिमिटेड व्हर्सेस स्टेट ऑफ हरियाणा 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने खूप स्पष्टपणे सांगितलं, साठे करार हा मालकी हक्क देत नाही, तो फक्त खरेदीदाराला विक्री खत करण्याचा हक्क देतो। खरी मालकी फक्त नोंदणीकृत विक्री खतानेच मिळते। तुम्ही कधी साठे करार केला आहे का? आणि तुम्हाला वाटलं का की साठे करार म्हणजे मालकी मिळाली, किंवा यामुळे तुमचा काही गोंधळ झाला आहे का? कमेंटमध्ये तुमचे अनुभव शेअर करा, मला तुमच्या गोष्टी ऐकायला आवडतील। पण थांबा, साठे करार हा एक भाग आहे। आता दुसरा दस्तऐवज समजून घेऊया जो अनेकांना गोंधळ निर्माण करतो, कुल मुख्य तार। कुल मुख्य तार म्हणजे काय आणि याचा गैरवापर कसा होतो? कुल मुख्य तार म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी। हा एक असा कायदेशीर कागद आहे जिथे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या मालमत्तेची काही विशिष्ट काम करण्याची परवानगी देता। याला मराठीत कुल मुख्यातार म्हणतात, कारण ही व्यक्ती तुमच्या नावाने सगळं काम करते। मग ती जमीन विकणं असो, कोर्टात खटला लढणं असो किंवा बँकेत व्यवहार करणं असो। पण इथे एक मोठा गैरसमज आहे, कुल मुख्याताराने मालकी हस्तांतरित होत नाही, तो फक्त तुमच्या नावाने काम करण्याची परवानगी देतो। मालमत्ता अजूनही तुमच्याच नावावर राहते। खऱ्या आयुष्यातील उदाहरण बघा। अनिता अमेरिकेत राहते, तिच्याकडे पुण्यात एक फ्लॅट आहे। ती आपल्या भावाला राहुलला कुल मुख्यातार देते आणि म्हणते, राहुल माझ्या फ्लॅटची विक्री कर, भाड्याचं करार कर आणि कागदपत्र हाताळ। राहुल त्या फ्लॅटचं व्यवस्थापन करतो, पण तो फ्लॅटचा मालक होत नाही, मालकी अजूनही अनिताकडेच आहे। पण गोंधळ कुठे होतो? काही लोक कुल
मुख्याताराचा गैरवापर करतात। ते कुल मुख्यातार दाखवून म्हणतात ही मालमत्ता आता माझी आहे, पण कायद्याच्या दृष्टीने कुल मुख्याताराने मालकी बदलत नाही। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर मालकाचा मृत्यू झाला तर जनरल पॉवर ऑफ अटर्नी आपोआप रद्द होतो। आणखी एक उदाहरण बघा, रमेशने श्यामला कुल मुख्यातार दिला आणि सांगितलं माझी जमीन विक, पण रमेशचा मृत्यू झाला। आता श्याम त्या कुल मुख्याताराचा वापर करून जमीन विकू शकतो का? तर नाही, कारण रमेशच्या मृत्यूबरोबर मूल मुख्यातार संपतो। जर तो जनरल पॉवर ऑफ अटर्नी असेल। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बघा, सूरज लॅम्प केस 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठासून सांगितलं कुल मुख्यातार हा मालकी हस्तांतरित करण्याचा दस्तऐवज नाही, तो फक्त तुमच्या नावाने काम करण्याची परवानगी देतो। मालकी बदलायची असेल तर नोंदणीकृत विक्री खतच हवं। तुम्ही कधी कुल मुख्यातार दिलाय का किंवा कुणाकडून घेतलाय का आणि यामुळे तुमचा काही गोंधळ झाला आहे का? कमेंटमध्ये तुमचे अनुभव सांगा। आता थांबा, आपण तिसरा दस्तऐवज समजून घेऊया जो कुटुंबात वाद निर्माण करतो, म्हणजेच मृत्यूपत्र। आता मृत्यूपत्र म्हणजे काय आणि यामुळे वाद का होतात? मृत्यूपत्र म्हणजे विल हा एक असा कागद आहे जिथे तुम्ही ठरवता की तुमच्या मृत्यूनंतर तुमची मालमत्ता, घर, जमीन, पैसे, दागिने कुणाला मिळेल। मृत्यूपत्राच्या खास गोष्टी, मृत्यूपत्र फक्त तुमच्या मृत्यूनंतर लागू होतं, तुम्ही जिवंत असताना त्याला काही अर्थ नसतो। मृत्यूपत्राला नोंदणी करणं बंधनकारक नाही, पण 2 साक्षीदार असणं गरजेचं आहे। तुम्ही मृत्यूपत्र कधीही बदलू शकता। आज तुम्ही एक मृत्यूपत्र लिहिलं, उद्या दुसरं लिहिलं तर शेवटचं मृत्यूपत्र वैध मानलं जाईल। खऱ्या आयुष्यातील उदाहरण, सुनीलने मृत्यूपत्र लिहिलं की त्याचं घर त्याच्या मुलीला राधिकाला मिळेल, पण काही वर्षांनी त्याने विचार बदलला आणि नवीन मृत्यूपत्र लिहिलं की घर त्याच्या मुलाला रोहितला मिळेल। सुनीलच्या मृत्यूनंतर फक्त शेवटचं मृत्यूपत्र वैध मानलं जाईल, पण गोंधळ कुठे होतो? काही लोक मृत्यूपत्र लिहिताना पण साक्षीदार घेत नाहीत, मग ते मृत्यूपत्र कोर्टात टिकत नाही। काही वेळा मृत्यूपत्रात स्पष्टपणे नसतो, ज्यामुळे कुटुंबात वाद होतात आणि काही लोक मृत्यूपत्र बनवतात पण ते सुरक्षित ठिकाणी ठेवत नाहीत, मग ते हरवतं किंवा कुणीतरी नष्ट करतं। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय म्हणतो? व्ही कल्याणस्वामी वर्सेस एल भक्तावत्सलम 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं मृत्यूपत्र हे मृत्यूनंतरच लागू होतं आणि जर एकापेक्षा जास्त मृत्यूपत्र असतील तर शेवटचं मृत्यूपत्र वैध मानलं जातं। पण मृत्यूपत्रात साक्षीदार असणं किंवा स्पष्टता असणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही कधी मृत्यूपत्र लिहिलं आहे का? किंवा तुमच्या कुटुंबात मृत्यूपत्रावरून काही वाद झाले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा, मला तुमच्या गोष्टी ऐकायला आवडतील। आता सर्वात महत्त्वाचा भाग येतो, जेव्हा हे तिन्ही दस्तऐवज एकत्र येतात तेव्हा काय होतं? चला पाहूया। जेव्हा हे तिन्ही दस्तऐवज एकत्र येतात तेव्हा काय होतं? भारतात प्रॉपर्टीच्या व्यवहारात खूप मोठा गोंधळ होतो। जेव्हा लोक साठे करार, कुल मुख्यातार आणि मृत्यूपत्र यांचा एकत्र वापर करतात पण नोंदणीकृत विक्री खत करत नाहीत, यामुळे कोर्टात खटले, कुटुंबात भांडणं आणि करोड रुपयांचं नुकसान होतं। उदाहरण बघा, रमेशकडे एक जमीन आहे, त्याने श्यामला साठे करार केला आणि 10 लाख रुपये ॲडव्हान्स घेतले। त्याचबरोबर त्याने श्यामला कुल मुख्यातार दिला की तू माझ्या नावाने ही जमीन विकू शकतोस। नंतर रमेशने मृत्यूपत्र लिहिलं आणि त्याच जमीन त्याच्या मुलाला रोहितला दिली। आता रमेशने मृत्यू झाला, श्याम म्हणतो माझ्याकडे साठे करार आहे, कुल मुख्यातार आहे, मी पैसे दिले आहेत, जमीन माझी आहे, पण रोहित म्हणतो मृत्यूपत्रानुसार ही जमीन माझी आहे। आता कोण बरोबर आणि कोर्ट काय म्हणेल? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणतो सूरज लॅम्प अँड इंडस्ट्रीज लिमिटेड व्हर्सेस स्टेट ऑफ हरियाणा 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने खूप स्पष्ट नियम ठेवले। साठे करार, कुल मुख्यातार आणि मृत्यूपत्र यांचा कॉम्बिनेशन मालकी हक्क बदलत नाहीत। मालकी फक्त नोंदणीकृत विक्री खतानेच बदलते। साठे करार असलेल्या खरेदीदाराला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा खटला टाकण्याचा हक्क आहे, म्हणजे तो कोर्टात जाऊन विक्रेत्याला विक्रेती खत करण्यास भाग पाडू शकतो। कुल मुख्यातार फक्त व्यवहाराची परवानगी देतो, मालकी नाही। मृत्यूपत्र मृत्यूनंतर लागू होतं, पण जर विक्री खत झालं असेल तर मृत्यूपत्राला काहीही अर्थ राहत नाही। आणखी एक उदाहरण,
काही लोक साठे करार आणि कुल मुख्यातार करतात आणि म्हणतात आता विक्री खताची गरज नाही, पण असं करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. कारण जर मालकाने नंतर तीच मालमत्ता दुसऱ्याला विक्री खत करून विकली तर तुमच्याकडे फक्त साठे करार आणि कुल मुख्यातार आहे, तुम्ही मालक नाहीत. त्याच्यामुळे आता तुम्हीच सांगा, तुमच्या ओळखीत असा काही वाद झाला आहे का जिथे साठे करार आणि कुल मुख्यातार यांचा गोंधळ झाला? या सगळ्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग आहे? चला या तिन्ही गोष्टी सोप्या शब्दात समजून घेऊया. साठे करार हा फक्त एक वचन आहे. तुम्ही पैसे दिले असतील, पण जोपर्यंत विक्री खत होत नाही तोपर्यंत तुम्ही मालक नाही, त्यामुळे नेहमी विक्री खत करून घ्या. कुल मुख्यातार हा फक्त परवानगीचा कागद आहे. तुम्ही कुणाला तुमच्या मालमत्तेची जबाबदारी देत असाल तर स्पष्ट लिहा की त्यांना काय काय अधिकार आहेत आणि लक्षात ठेवा, याने मालकी बदलत नाही. मृत्यूपत्र हा तुमच्या मृत्यूनंतरच्या इच्छेचा कागद आहे, पण याला साक्षीदार हवेत आणि तुम्ही जिवंत असताना तो बदलू शकता. आता प्रॅक्टिकल टिप्स बघा. प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करताना नेहमी वकिलाची मदत घ्या. साठे करार, कुल मुख्यातार किंवा मृत्यूपत्र यावर अवलंबून राहू नका. नोंदणीकृत विक्री खत हाच खरा पुरावा आहे. साठे करार करताना त्यात स्पष्ट अटी लिहा, किंमत, वेळ आणि इतर नियम, आणि विक्री खत लवकरात लवकर करा. कुल मुख्यातार देताना फक्त विश्वासू व्यक्तीला द्या आणि त्यात मर्यादा घाला. उदाहरणार्थ फक्त जमीन विकण्याचा अधिकार द्या, मालकी बदलण्याचा नाही. मृत्यूपत्र लिहिताना 2 साक्षीदार ठेवा, स्पष्ट लिहा आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवा, जसे की बँक लॉकर किंवा वकिलांकडे. मित्रांनो, आता तुम्हाला साठे करार, कुल मुख्यातार आणि मृत्यूपत्र या सर्वांचा कायदेशीर अर्थ समजला असेल. साठे करार म्हणजे वचन, कुल मुख्यातार म्हणजे परवानगी आणि मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूनंतरची इच्छा. पण या तिन्ही गोष्टी मालकी हक्क देत नाहीत. खरी मालकी फक्त आणि फक्त नोंदणीकृत विक्री खत म्हणजे सेल डीडने मिळते. सर्वोच्च न्यायालयाने सूरज लॅम्ब केस 2011 मध्ये सांगितलं की प्रॉपर्टीच्या व्यवहारात फसवणूक टाळण्यासाठी आणि कायदेशीर गोंधळापासून वाचण्यासाठी नोंदणीकृत विक्री खत हाच एकमेव वैध मार्ग आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीतला कोणाला प्रॉपर्टीच्या व्यवहारात मदत हवी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि तुमच्या अनुभवाबद्दल कमेंट करायला विसरू नका. तुम्ही प्रॉपर्टीच्या व्यवहारात कोणता धडा शिकलात किंवा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा. मी पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर नक्की देईन.